तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. नेहमीप्रमाणे नवीन जॉब वॅकन्सी इथे आहे त्या रिलेटेडच ही माहिती तुमच्या सगळ्यांपर्यंत इथे पोहोचवणार आहोत. कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता इथे काय आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत इथे नक्की बघा. महानगरपालिकेअंतर्गत ही नोकरीची सुवर्ण संधी इथे उपलब्ध झालेली आहे. सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे, त्यामुळे नक्कीच या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. कोणते पद आहेत, काय आहे, डिटेल माहिती जी आहे ती इथे आपण बघणार आहोत. जसं की स्क्रीनवरती सगळ्यांना इथे दिसतच आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचं ऑफिशियल पेज इथे ओपन आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे BMC अंतर्गत नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संबंधीची जी माहिती आहे ती इथे आपण बघणार आहोत. कोणत्या पदांसाठी ही भरती आहे त्यासाठी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आपण इथे बघणार आहोत. ऑफिशियल वेबसाईटवरती इथे डिटेल जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिकृत वेबसाईटवरती संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नक्कीच तुम्हाला यामध्ये नोकरीविषयक माहिती बघायला मिळेल. तुमच्याचप्रमाणे ही व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रीण, फॅमिली मेंबर यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला प्रत्येकाने इथे आठवणीने शेअर करा. तर चला आपण डिटेल जाहिरात जी आहे ती बघूया, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती इथे बघायला मिळेल. बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत इथे ज्युनियर लॉयर्स कनिष्ठ लिपिक वकील या पदासाठी इथे ही भरती प्रक्रिया आहे. ज्युनियर लॉयर्सच्या इथे पोस्ट आहे. BMC इन्व्हाइट्स अ एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट इन द प्रिस्क्राइब फॉर्मॅट फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट फ्रॉम द इम्प्लिमेंट ऑफ द ज्युनियर लॉयर्स फॉर प्रोव्हाइडिंग लीगल सर्व्हिस इन मुंबई एक्सरसाइजिंग civil and criminal jurisdiction including high court, city civil court, small cases, causes, labor and industrial court and metropolitan courts. ओके, इथे बघूया आपण. ABC अंतर्गत इथे आहे हायकोर्ट, 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे. 25 इथे नंबर ऑफ लॉयर्स इथे जे आहे गरजेचे आहे. त्यानंतर सिटी सिव्हिल अंतर्गत सुद्धा 25 आणि मेट्रोपोलियन कोर्ट अंतर्गत 25. 5 वर्षाचा 2 पदांसाठी आणि C अंतर्गत 3 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. जे इंटरेस्टेड आणि इलिजिबल लॉयर्स आहे दे सबमिट देअर ॲप्लिकेशन फॉर्म इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट. प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जो आहे इथे अर्ज जो आहे तो द्यायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म ड्युली अलॉंग विथ अ सपोर्टिंग डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन शुड बी सबमिटेड. क्लोज एन्व्हलपमध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे, ज्याच्यावरती एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट EOI फॉर द इम्प्लिमेंट ऑफ द ज्युनियर लॉयर्स इन BMC हे लिहिणं इथे गरजेचं आहे. ते तुम्हाला पाठवायचे आहेत. लॉ ऑफिसर, लीगल डिपार्टमेंट, 3rd फ्लोअर, बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई इथे. लास्ट डेट यासाठी असणार आहे तुमची 16 फेब्रुवारी 4 वाजेपर्यंत. तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन जे आहे ते बाय पोस्टने पाठवू शकता, कुरिअरने पाठवू शकता किंवा तुम्ही बाय हँड डिलेव्हरी विल नॉट कन्सिडर्ड एनी सर्कमस्टन्स. ओके, पोस्ट कुरिअरने तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन जे आहे ते इथे पाठवू शकता. जे ऑलरेडी इथे आहेत और एक्झिस्टिंग पॅनल आहे ते अप्लाय इथे करू शकत नाही. BMC शॉल नॉट अप्लाय अगेन इन रिस्पॉन्स टू दिस नोटीस. ॲप्लिकेशन सबमिट करताना इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या वाचणं गरजेचं आहे. फॉर्मॅट जो आहे ॲप्लिकेशनचा विथ डिटेल टर्म कंडिशन अवेलेबल जो आहे तुमच्या पोर्टलवरती अवेलेबल आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लिंक तुम्हाला इथे दिलेली आहे. कॅन्डिडेट शॅल अफिक्स अ कलर्ड फोटोग्राफ ऑन ॲप्लिकेशन फॉर्म. कलर्ड फोटोग्राफ तुमचा लागणार आहे. इलिजिबिलिटी जे फुलफिल करतात त्यांनी इथे अप्लाय करायचं आहे. कॅन्डिडेट शॅल मेन्शन अ कॉन्टॅक्ट नंबर, रेसिडेन्शियल और ऑफिस ॲड्रेस और ईमेल ॲड्रेस प्रॉपरली. इलिजिबिलिटी काय आहे बघा, इथे कोण कोण यासाठी अप्लाय करू शकतो. ॲप्लिकंट मस्ट हॅव कम्प्लिटेड LLB डिग्री कोर्स फ्रॉम द रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, मस्ट पॉजेस अ सनद ऑफ बार काउन्सिल. LLB डिग्री तुमची गरजेची आहे. त्यानंतर ॲप्लिकंट अप्लाइंग अँड हायकोर्ट A पॅनल मस्ट हॅव 5 year एक्सपिरियन्स ऑफ अ प्रॅक्टिस अँड मस्ट हॅव कंडक्ट मिनिमम 7 केसेस इंडिपेंडंटली बिफोर द हायकोर्ट. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन जे सिटी सिव्हिल B अंतर्गत अप्लाय करताय त्यांना सुद्धा 5 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. मिनिमम 7 केसेस तुम्ही इंडिपेंडेंटली हँडल करणं इथे गरजेचं आहे.
जे सी अंतर्गत अप्लाय करताय त्यांना 3 वर्षाचा अनुभव इथे गरजेचा आहे आणि मिनिमम 5 केसेस इंडिपेंडेंटली बिफोर मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेट कोर्ट. Applicant should be familiar with various branches of the law including Mumbai Municipal Corporation Act, Maharashtra Regional Town Planning Act, Abrogation Act, Industrial Dispute Act, including other labor laws. So हे दिलेलं आहे. त्यानंतर application should paid a fees as per fee schedule mentioned for the respective court in a present notice. सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे बघा, तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. ऑफलाईन तुम्ही अप्लाय करू शकता. No candidate shall be called for the interview unless he she satisfy the eligibility condition. त्याच्यानंतर it will be fulfill the eligibility criteria, will not confirm or any reject or a candidate shall be called for interview. BMC reserve a right for the shortlist candidate called for the interview. डिक्लेरेशन जी लिस्ट आहे एलिजिबल कॅन्डिडेट ज्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल, इट विल बी ऑन द ॲप्लिकेशन डॉक्युमेंट विल बी डिस्प्लेस ऑन द वेबसाईट ऑर द BMC. सो कॅन्डिडेट्स शॅल ब्रिंग ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट. जेव्हा तुमचं इंटरव्ह्यूची लिस्ट लागेल ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला माहिती मिळेल. सो लिस्ट लागल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बोलावण्यात आल्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जायचं आहे. इंटरव्ह्यू बोर्ड विल ऑल्सो टेक कन्सिडरेशन, ज्याच्यामध्ये पर्सनॅलिटी, एलिजिबिलिटी, लिगल नॉलेज, तुमचं लिगल ॲप्टिट्यूड, इथे तुमचं स्पिरिट टू वर्क, कमिटमेंट काय आहे, रेग्युलॅरिटी, अवेलेबिलिटी इन द कोर्ट्स. रिझल्ट जो आहे तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट आहे, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावरती मिळणार आहे. जनरल इथे कंडिशन दिलेल्या आहेत. अप्लाय करण्यापूर्वी प्रत्येकाने ह्या वाचायच्या आहेत. ही वेबसाईट जी जाहिरात आहे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला इथे PDF जी आहे तुम्हाला उपलब्ध होईल. टेलिग्राम चॅनलची लिंक ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाहीये त्यांनी टेलिग्राम चॅनल सुद्धा इथे जॉईन करायचं आहे. सो प्रोसिजर कशी असणार आहे ती दिलेली आहे, ही प्रत्येकाला वाटायची आहे. पेमेंट फॉर द प्रोफेशनल फीज ती सुद्धा मेन्शन केलेली आहे, ती सुद्धा पे करणं तुम्हाला गरजेचे आहे. महत्त्वाच्या डॉक्युमेंटची लिस्ट इथे दिलेली आहे, काय काय डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहेत. सो सर्टिफिकेट, तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन फॉर द बार काउन्सिल, तुमचं फोटो आयडेंटिटी कार्ड, कॉपी ऑफ द कोर्ट ऑर्डर्स ज्या आहेत मिनिमम 7 तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या. सो पूर्ण इथे माहिती आहे. याच्यामध्ये प्रत्येकाने ही माहिती नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. ज्युनियर लॉयरसाठी या इथे पोस्ट आहे, कनिष्ठ वकीलसाठी. सो या इथे तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे ॲप्लिकेशनचा. या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहे. ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे. सो इथे तुम्हाला फोटो तुमचा लावायचा आहे. ॲप्लिकेशन ABC तुम्हाला जो ॲप्लिकेबल आहे ते इथे ॲप्लिकंट नेम, तुमचं फादर और हजबंड नेम, डेट ऑफ बर्थ, एज, जेंडर, रेसिडेन्शियल ॲड्रेस, तुमचा ऑफिस ॲड्रेस, चेंबर असेल ॲड्रेस तो. टेलिफोन नंबर तुम्हाला लिहायचा आहे इथे, रेसिडेन्शियल अँड ऑफिस, मोबाईल नंबर, फॅक्स नंबर, ईमेल ID, पॅन कार्डचा नंबर, आधार कार्ड नंबर, एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स इथे लिहायचे आहेत तुम्हाला. एनरोलमेंट नंबर, स्टँडिंग इन बार जो एक्सपिरियन्स असेल तो तुम्हाला इथे काय आहे त्याच्या रिलेटेड दिलेला आहे, ते डिटेल तुम्हाला इथे द्यायचे आहे. सो हे ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते करायचे आहे. इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे, शेड्यूल दिलेली आहे, फीजची इथे कशा प्रकारे आहे ते तुम्ही बघू शकता. ही काही डिटेल ऑलरेडी माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे काही तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला व्हिडिओ आपले आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून इथे सांगा. 45,000चा सबस्क्रायबर आपले इथे पूर्ण झालेले आहेत. लवकरच आपल्याला 50,000चा टप्पा पूर्ण करायचा आहे. सो त्यासाठी तुमची मदत लागणार आहे. त्यामुळे ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी आठवणीने इथे सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ.